सकाळीच उठून झाडून काढावं म्हणलं तर दारात सगळं पाणीच पाणी, कारण सगळं पाणीच पाणी केलं होतं. मग काय बाहेरचे कामं उरकले आणि लागली स्वयंपाकाला. आज काही स्वयंपाक करायचं नव्हतं. रात्रीचं जेवण जसंच्या तसंच होतं. तर मग वड्या होत्या, तर म्हटलं वड्या खराब झाल्या असतील तर मग मस्त अशी झिंग्याची चटणी करून घ्यावा. तर मस्त असं कांदा कापून घेतला होता मी, जास्त काही पटकनच होती झिंग्याची चटणी. मस्त अशी करून घेतली, लाल मिरची तस. आता चहा राहिला होता प्यायचा, तर मस्त असं चहासाठी आईले दूध मागवलं होतं तिकडून. आई दूध घेऊन आली आणि मस्त असं चहा ठेवला आणि झिंग्याची चटणी उतरून ठेवली आणि त्याच्यावरच चहा ठेवला. ना आज जायचं होतं मला लग्नाले, सगळा पसारा आवरून आणि घरातले सगळे कामं करून. म्हणलं चहा शिजलो पसारा, ते तर पसारा आवरला होता आणि मस्त चहा शिजला होता. मस्त असा पटकन चहा पिऊन घेतला आणि बाहेरचे कामं उरकायचे होते जे किलय असतात. आणि आंघोळ करून घेतली पटकन असं, जेवायला बसलो. लग्न लावायला जायचं होतं आणि मस्त अशी तयारी केली, निघलो लग्न लावायला. ऐन टायमावर पोचलो. नरदेव नवरीनं एकमेकाच्या गळ्यात हार घातले आणि मोकळे झाले. आमचा येऊन काहीच फायदा नाही, मेकअपचाही काहीच फायदा नाही. लग्न लागलं आणि परत निघलो मग आम्ही घरी. हा आमचा गेट होता, कारण तिकडून लय गर्दी होती तर आम्ही इकडूनच पर्दी सोडली होती, निघलो आता घरी. मस्त घरी येऊन पाहत तर काय सगळी वानर सेना तुरीच्या शेंगा टाकल्या होत्या मी वर. म्हटलं नाही खावं एवढी मोठी मेहनत पाण्यात, तर मग वानर सेना दिली काढून आणि पोचलो जेवण करायला डबल मंडपात. म्हणलं आता मंडपात आलो तर नरदेव नवरीले काढूनच देवा, आणि मग तर तीच थांबलो. बाय.